नमस्कार मित्रांनो, गाणारी पेटी या आपल्या सहप्रवासामध्ये पुनश्च एकदा स्वागत। आज एक मराठी भावगीत, प्रसिद्ध मराठी भावगीत मी घेतले। मंगेश पाडगावकर यांचे शब्द आहेत आणि बाबूजींनी गायलेले आहे। तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। आपल्या या गाणारी पेटी या प्रवासामध्ये अनेक सहप्रवासी मला भेटले आणि त्यांच्यापैकी अनेकांनी मला हे सुचवलं की हे गाणं नोटेशनसह घ्यावं, आणि तसा मी प्रयत्न आज करतो आहे। गाण्याची अंतरे एकूण 4 आहेत। गाणं मोठं येते आणि एकाच एपिसोडमध्ये हे शक्य नाही, त्यामुळे मी प्रत्येक अंतरेसाठी स्वतंत्रपणे वेगळा असा एपिसोड करावा असं म्हणतो। 4 भागामध्ये हे गाणं करावं असं मला डोक्यात आहे। याचं कारण दुसरंही असं आहे की तुम्हाला अभ्यास करताना पेटीवर प्रत्येक अंतराचा स्वतंत्रपणे वेगवेगळा अभ्यास करता यावा, यासाठी हे मी करतो आहे। आता आपण पहिल्यांदा या गाण्याचं ध्रुपद बघूया आणि त्याच्यानंतर पहिला अंतरा। हे गाणं आहे, मूळचंच गाणं आहे काळी एकमध्ये, त्यामुळे आपल्याला काही अडचण नाही येणार वाजवायला। दुसरं असं की या गाण्याचे स्वर साधारणपणे भीमपलासी रागाच्या आधारावर आहेत, परंतु बाकीचेही काही स्वर त्याच्यामध्ये आलेले आहेत। विशेष करून याच्यामध्ये ग कोमल आणि हा नी कोमल हे 2 स्वर कोमल आहेत विशेष, बाकीचे स्वर आहेतच। आता हा शुद्ध निषाद पण काही वेळेला घेतलेला आहे। कोमल दैवत घेतलेला आहे बऱ्याच ठिकाणी। सुरुवात अशी आहे, तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे। याची सुरुवात निषादापासून आहे, वरच्या। नोटेशन बघूया आपण। शुद्ध निषाद नी नी सा रे नी ध प म प ध नि ध नि सा नि ध नी नी सा रे नी ध म प ध नि ध नि सा नि ध। तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे, धनी सा नि ध प म प ध प म ग म ग, धनी सा भरून गाऊ दे, नि ध सा नि ध प म प ध प म ग म ग, गाऊ दे रे भरून गाऊ दे रे, प ध प म ग म ग, प म प ध प म ग म ग, ध म ध प म प ध प म ग म ग, तुझे गीत ध प ग रे गाण्यासाठी सा नि सा रे ग रे सा रे सा, तुझे
गीत ग प ग रे सा नि सा रे ग रे सा रे सा तुझे गीत गाण्यासाठी ग प ग रे सा नि सा रे ग रे सा रे सा सूर सा प प लावू पधम प सा नि सा रे नि ध म दे प सा नि सा रे नि ध म तुझे गीत ग प ग रे सा नि सा रे ग रे सा रे सा ग प ग रे सा नि सा रे ग रे सा रे सा तुझे गीत गाण्यासाठी सूर सा सा प प प ध म सूर लावू सा प प प ध म दे प सा नि सा रे नि ध म आता हे ध्रुवपद मी एकदा परत व्यवस्थित वाजून दाखवतो तुम्हाला. नि नि सा रे नि ध प म म प ध नि ध नि सा नि सा नि ध धनी सा भरून गाऊ दे निध सा नि ध प म निध सा नि ध प म गाऊ दे. आता इथं ज्या अक्षराखाली आडवी रेघ आहे तो कोमल स्वर आहे. नि आणि ध हे दोन कोमल स्वर आहेत. नि ध सा नि ध प म प ध प म ग म ग आता हा जो छोटासा आकार आहे तो जरा थोडासा झटकन घ्यायचा आहे. भरून गाऊ दे तुझे गीत ग प ग रे सा नि सा रे ग रे सा रे सा सूर सा प प सूर लावू प ध म दे प सा नि सा रे नि ध म दे प सा नि सा रे नि ध म तुझे गीत गाण्यासाठी. आता यानंतर पहिला अंतर आपण बघू. या गीताचा पहिला अंतर जो आहे तो असा आहे. शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा, रान फुले लेवून सजल्या या हिरव्या वाटा, या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी, सूर लावू दे रे. आता याचं नोटेशन आपल्यासमोर मी ठेवलेलं आहे आणि हे नोटेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे ते तुम्हाला कायमचं तुमच्याकडे राहील. आता याच्यामध्ये लक्षात असं घ्या की गाण्याच्या ज्या ओळी आहेत त्या मी बोल्ड केलेल्या आहेत, त्यामुळे त्याला चटकन लक्ष देतील तुमच्या. याच्यामध्ये एस अशा आकाराचं एक मध्ये जी चिन्ह आहे त्याला अवग्रह म्हणतात. अवग्रहाचा अर्थ त्याच्या पाठीमागचा जो शब्द किंवा अक्षर जे आहे त्या अक्षरातील जो स्वर असतो तो स्वर पुढं लांबवायचा असतो.
त्यासाठी तो अवग्रह असतो. आता या अंतऱ्याची सुरुवात जी आहे ती ध पासून आहे, शुद्ध निषाद. आता याच्यामध्ये जी शुद्ध स्वर आहेत, कोमल स्वर जे आहे, कोमल निषाद हा, याच्यामध्ये जे कोमल स्वर जे आहेत त्याच्या खाली आडवी रेघ दिलेली आहे. दुसरं असं की ज्या स्वरांच्यावर टिंब आहे ते स्वर या सा आणि साच्या वरचे आहेत, आणि ज्या स्वरांच्या खाली टिंब दिलेलं आहे ते स्वर या साच्या खालचे आहेत. ध, प, नी हे सगळे स्वर या साच्या खालचे असल्यामुळे त्या स्वरांच्या खाली टिंब दिलेलं आहे. या खुणा लक्षात ठेवा. आता पहिली ओळ जी आहे ती शुभ्र तुरे माळून आल्या. अशी वाजते ती. शुभ्र तुरे माळून आल्या, धनी नी 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 धनी ध म प नी सा, धनी नी नी नी. आता इथं नी 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 ओळीनं आलेलं आहे 4 वेळा. मग ते कसं वाजेल? असं जर वाजवायला तोडून गेलं तर ते वाजवतानाही अवघड होतं आणि स्वर तुटतो, त्यामुळे मग रसभंग होतो. तर स्वर तोडण्याचा अजून एक वेगळा प्रकार आहे, म्हणजे असा की या नी या स्वराची आस तशीच ठेवायची आणि खालच्या स्वराला टच करायला. म्हणजे कसं बघा, धनी नी नी नी, नी सा, धनी नी 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 धनी ध म प नी सा, धनी नी नी नी. शुभ्र तुरे धनी नी 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 धनी ध म प, धनी ध म प, माळून धनी ध म प, माळून नी सा आल्या, नी सा प प सा 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 नी सा रे सा रे ग रे, प प सा निळ्या सा सा नी निळ्या, प प सा 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 नी निळ्या निळ्या, सा रे सा रे ग रे, लाटा निळ्या निळ्या लाटा, प प सा 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 नी सा रे सा रे ग रे, पगरे पगरे सा सा रान फुले, पगरे सा सा, पगरे सा सा रान फुले, लेऊन निसा सा नि सजला, निसा सा नि सारे निधम, रान फुले, पप सा सा नि सारे 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 सॉरी, पगरे सा सा नि सारे निधम, पगरे सा सा नि सारे निधम, या हिरव्या मम पसानी सा, मम पसानी सा, या हिरव्या मम पसानी सा, पध निधब, मम पसानी सा पध निधब, या हिरव्या वाटा, या सुंदर रेम रेम म पध पम ग सा नि नि रे सा, या सुंदर रेम म पध पम यात्रे ग सा नि साठी नि रे सा, या सुंदर यात्रे
रे रे म पध प म रे म म पध प म ग रे सा नि नि रे सा रे म म पध प म ग रे सा नि नि रे सा मला सा प प पध म मला जाऊ सा प प पध म मला जाऊ दे रे प सा नि सा रे नि ध म दे रे प सा नि सा रे नि ध म सा प प प ध म प सा नि सा रे नि ध म मला जाऊ दे तुझे गीत गाण्यासाठी. आता हे नोटेशन प्रमाणे कसं वाजवायचं हे आपण बघितलं. परत एकदा आम्ही तुम्हाला नोटेशन प्रमाणे वाजवून दाखवतो. धनी नि 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 धनी ध म प नि सा प प स सा सा नि सा रे सा रे ग रे प ग रे सा सा नि सा रे नि ध म म प सा नि सा प ध नि ध प म प सा नि सा प ध नि ध प रे म प ध प म ग रे सा नि नि रे सा रे म प ध प म ग रे सा नि नि रे सा सा प प प ध म प सा नि सा रे नि ध म तुझे गीत गाण्यासाठी. आता नोटेशन प्रमाणे वाजवणं आणि प्रत्यक्षात त्याच्यामध्ये गोडवा आणण्यासाठी बाकीच्या स्वरांचा कण घेणं आणि किंवा त्याच्यामध्ये काही गमक असेल, खटका असेल, मुरकी असेल, या सगळ्या गोष्टींचा खरं म्हणजे गाण्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला ते शक्य नाही आहे. केवळ नोटेशन हातात दिलं म्हणजे तुम्हाला गाणं वाजवता येईल असं समजायचं काही कारण नाही. तुम्ही फार तर यांत्रिक पद्धतीने ते स्वर त्या पेटीतून काढू शकाल, पण गाण्याचा जो गोडवा आहे किंवा जी गाण्याची अनुभूती आहे ती शक्य नाही. तर त्याच्यासाठी अभ्यास आणि पूर्णपणे गाण्याचा अभ्यास, बारीक सारीक त्याच्यातले जागा असतील त्या सगळ्यांचा करूनच नोटेशनचा उपयोग तुम्हाला एवढाच होईल की नेमकं गाणं कोणत्या दायऱ्यामध्ये आहे किंवा कोणत्या स्वरामध्ये आहे, त्याचे बाकीचे स्वर त्याच्यामध्ये घ्यायचं काही कारण नाही. ते स्वर नेमके तुम्हाला कळतील. पण त्या स्वरांना गोडवा येण्यासाठी म्हणून तो जो काही आकार आहे तो करण्यासाठी तुम्हाला गाणं हे पूर्णपणे आत्मसात करावं लागेल. आता या गाण्यासाठी जो ताल वापरलेला आहे तो केहरवा आहे. परंतु केहरवा जरी असला तरी हे वाद्य मात्र जरा वेगळं आहे. मी इंटरनेटवर शोध घेतला तेव्हा मला असं लक्षात आलं की हे वाद्य पश्चिम बंगाल, आसाम, ओरिसा या भागामध्ये उपयोगात आणलं जाणारं आपल्या पखवाजाच्या आकाराचंच एक वाद्य आहे आणि त्याचं नाव आहे श्रीखोल किंवा शिरखोल म्हणतात त्याला. तर ते वाद्य आहे आणि ते वाद्य तशा पद्धतीचंच हा जो या गाण्यासाठी वापरलेला ताल आहे तो तशा पद्धतीचंच आहे. ते नेमकं शिरखोलच वापरलेलं असेल असंही नाही आहे, पण ऐकू येताना मात्र ते तसं येतं. तो कसा वाजतो हे बघा. आहे तो केहरवाच. धागे न ते नक्क दिन 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 दा किंवा धागे न ते नक्क दिन एक पट आणि दुप्पट. धागे न ते नक्क दिन धागे न ते नक्क दिन याची दुप्पट कशी होईल? धागे न ते नक्क दिन धागे न ते नक्क दिन धागे न ते नक्क दिन धागे न ते नक्क दिन. आहे तो केहरवाच 8 मात्रांचा, परंतु वाद्य वेगळं आहे आणि वजन वेगळं आहे त्याचं. आता या तालावर या गाण्याचं ध्रुपद आणि अंतरा कसा वाजेल? इथं तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो.
केरवा तालामध्ये पहिली मात्रा जी आपण याच्या अगोदर पाहिलेलं आहे, समीची मात्रा जी धा गे न ती न क धी न, धा ही समीची मात्रा आहे. इथं या गाण्याची सुरुवात होताना 2 मात्रा सोडून 3ऱ्या मात्रेपासून सुरुवात होते. म्हणजे कशी होते, धा गे न ती, धा गे हा हे 2 मात्रा सोडायच्या, नतीपासून सुरुवात होते, धा गे न ती. ती कशी होते बघा, मी तुम्हाला मोजून दाखवतो. 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 तुझे गीत, 1 2 तुझे गीत, 1 2 तुझे गीत, 1 2 तुझे गीत गाण्यासाठी, तुझे गीत, तुझे गीत, तुझे गीत, तुझे गीत गाण्यासाठी, सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी, सूर लावू दे रे तुझे गीत गाण्या. आता या तालाचा संदर्भ लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच आहे. आणि या प्रत्येक भागाच्या नोटेशनचा जो काही हे आहे ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोच आहे. म्हणजे तुमच्या कायमचं ते तुमच्याकडे राहील. प्रत्येक अंतरासाठी वेगवेगळा भाग तयार करण्याचं नेमकं कारण असं आहे की तुम्हाला त्याचा अभ्यास व्यवस्थित करता यावा. कारण एकाच एपिसोडमध्ये सगळी जर अंतरे घेतले तर ते शक्य नाही आहे प्रत्येक वेळेला, कारण ते तुम्हाला पुन्हा ऐकावं लागणार आहे. मला आशा आहे की याचा तुम्हाला निश्चित उपयोग होईल. बऱ्याच लोकांच्या मागणीमुळं मला नोटेशन द्यावं लागते, पण नोटेशनमुळं तुम्हाला ढोबळमानानं वाजवता येईल नाही असं नाही, पण गाण्याचं सौंदर्य करण्यासाठी किंवा येण्यासाठी तुम्हाला ते आत्मसातच करावं लागेल, हे बरोबर आहे. याचा एकच उपयोग, आता या गाण्याच्या प्रत्येक मधल्या ज्या इंटरल्यूड म्युझिक किंवा प्रिल्यूड म्युझिक जे असतात या सगळ्याचं नोटेशन देऊन वाजवणं शक्य नाही आहे. आणि ते तसा प्रयत्न पण करू नका. आपल्याकडे आता कराओकेचे ट्रॅक चांगले उपलब्ध असतात. तुम्ही एक काम करा, हे गाणं छानपैकी वाजवायला शिका
आणि कराओकेचे ट्रॅक लावून त्याप्रमाणे त्या ट्रॅकवर ते गाणं वाजवा. त्याचा आनंद तुम्हाला छानपैकी मिळेल. तुम्ही इतरांनाही तो आनंद देऊ शकाल आणि माझ्या या प्रयत्नाचा तुम्हाला निश्चित उपयोग होईल, मला खात्री वाटते. तर आता यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण या गीताचा दुसरा अंतरा बघूया. आत्ता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.